मॉर्निंग. तर माझी ट्रेन अशा प्रकारे सुटलेली आहे. सगळे लोक पुढे गेले. 6:15ची ट्रेन होती आणि आता वाजले 6:30 आणि मी लवची स्टेशनला आली होती की मला ट्रेन भेटेल म्हणून. पण लवचीपासून एक स्टेशन ट्रेन पुढे गेले. मग आता मी ठरवलं की मी 7:20च्या ट्रेनने चालू. मी फक्त रात्री बॅग भरून ठेवलेली, तीच बॅग भरली आहे आणि आली आहे. आणि मी आली चहा प्यायला. गाईस पूर्ण ट्रेन खाली आहे. हाय गाईस, किती शिव्या दिला मला. काय बोलू मला समजत नाही. सोशल एन्झायटी झाली मला तर ऑलरेडी होते. फाईट ओव्हर इगो. नाशिकला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुमच्याकडून किती पैसे घेतात इगोचे. रस्ता बघ किती छान आहे आणि मेन म्हणजे कोंबोलात आम्हाला. हाय, से हाय टू माय ब्लॉग. जागेवर मी असती ना बाहेर पाय कुठे कुठे गेला. 5 मिनिटं अंतर गेलाय. पण मोठं नॉर्मल आहे. काय करू अच्छा, तुला असं करायचं नाही. हे नाही सोडायचं, हे नाही सोडायचं. 7 8 9 10 रेडी होती मी. ट्रायल होता ते, ट्रायल होता. 1 2 3 कसं भारी वाटतं. इकडे बघ मागे इथे बदल देख. जिथून व्हिडिओ घेते तिथून घुसतोय. अजून 5 मिनिट जर मी बसली असती ना पाठीमागे, मी तर डायरेक्ट उलटीच केली असती. आता थोडं बरं वाटतंय. हाय श्वेता काका, मला रस्ता दाखवतायत. ओके ओके, तिथूनच आहे का? थँक्यू. गाईज आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलोय. तर इथे ना आम्हाला पिन टाकायचा आहे. त्याने जो दिलाय तो काय आपला पिन 4 times 7 आणि मग असं करणार आणि मग उघडणार. नाही उघडला गाईज. तर हे आता अनलॉक केलं. मला वाटलं की ह्याच्याने डायरेक्ट डोर ओपन होणार आहे, पण हे असं ओपन करायचं. मग त्याच्या आतमध्ये कीज ठेवलेले आहेत. पण चोर तर इझिली येऊन फोडून जाऊ शकतो. आय थिंक ही वाली असेल. हे कुठली असेल सांगा. माझ्या घराची ही आहे म्हणून मी ही ट्राय करणार, पण नाही लागत तिथं. आम्ही लाईट लावून लुक ॲट अवर रूम. वाव, हा एकदम स्पेशियस हॉल आहे जसं एंटर कराल तसं. त्याच्यानंतर हा किचन आहे जिथे की आम्हाला एक फ्रीज दिला आहे आणि हा डायनिंग टेबल आहे छानवाला आणि हा एस्थेटिक असं किचन. त्याच्यानंतर एकच बेडरूम आहे का? हा फर्स्ट रूम. तर हा आहे सेकंड वाला रूम, सॉरी फर्स्ट रूम आहे. हा नाही चालू होते. वाव, इथे आम्हाला कबड पण आहे. फुल आमचं आलोय तर आम्ही 1 डे साठीच, पण फुल सगळं सेटअप आहे इथे. छान आहे. कसं आहे दिशा? मस्त. गुंडी बनी. आणि हा इथे वॉशरूम आहे. 1 इज अवर सेकंड रूम. वाव, हा वाला खूप छान आहे. मी बॅग पण काढली नाही अजून. Airbnb आहे गाईज हा. मी मॅगी आणली आहे चहासाठी. फक्त दूध घेऊन येऊया आपण. व्हॉट्स आहे. ही आहे फर्स्ट गॅलरी जी की हॉलची गॅलरी आहे. मी गाईज तुम्ही बघू शकता किती स्पेशियस आहे. इथे मी एकटी पण झोपू शकते, पण मी नाही झोपणार. मी का झोपू. इथे हा वाला फर्स्ट एसीचा रूम आहे आणि प्रत्येक रूमला गॅलरी दिलेली आहे इथे. खूप छान आहे, खूप छान आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त. स्पेशियस आहे बाथरूम सुद्धा. छान आहे. अब हम नहाएंगे जो कि हम पारो से आए थे घर से. फोटो छान आहे ना. छान दिसतेस. मी तर फुल टॅन झाली. गाईज आम्ही मस्त फ्रेश झालोय आणि आता 3 वाजलेत. मग विचार केला थोडंसं झोपतो आणि मग बाहेर जातो. मस्त
मस्त एसी, चिलिंग, कूलिंग. संध्याकाळी आम्ही जाऊ लग्नाला. फर्स्ट टाइम मी अशी वेडिंग बघणार. हाय गाईज, तर आता आम्ही आफ्टर 2 hours रेडी झालोय. दिशा झोपेत होती. हे लोक उठतच नव्हते. हे लोक उठत नव्हते. मी सगळ्यांना झोपेतून उठवलंय. हे नाही तर रात्री 10 पर्यंत झोपल्यास. आम्हाला परत येऊन परत ट्रेडिशनल वेअर करायचंय आणि आम्हाला परत लग्नाला जायचंय आणि परत यायचंय आणि परत चेंज करून आम्ही परत जाणार आहे. हाय श्वेता. श्वेता बोलले प्राणी कुठल्या जंगलातून आलेत. गाईजू काम. हाय, हाव यू फिलिंग? व्हेरी गुड, व्हेरी नाईस और व्हेरी बॅड. गाईज आम्ही कुठे चाललोय आम्हाला पण माहित नाहीये. फक्त चाललोय आणि अर्ध्या तासात परत रिटर्न यायची याची खात्री असू दे तुम्हाला. लुक ॲट द बंगलोज. हा आहे शर्मिंदा, सॉरी श्रामंदा. दॅट इज सुगंध. गाईज एक मोठा कांड झालाय. सांग दिशा. तू सांग. माझ्याच डोक्यात आलं आणि ते गोष्ट खरंच नाही घेतली आहे. बाहेर आलो आम्ही एकदम ऑलमोस्ट 1 किलोमीटर पुढे आलोय आणि लक्षात आलं की आम्ही चावीच नाही घेतली. सगळ्यात शेवटी दिशा आलेली. दिशाने लाईट्स लावला. दिशाने लाईट्स लावला आणि दिशा बोलते की मला वाटलं तुम्ही चावी घेऊन निघालात म्हणून मी लॉक करून आले. आता परत ओनरला फोन करतो आम्ही आणि त्याला सांगतो दुसरी चावी पाठव. तोपर्यंत आम्ही कॉफी घेतो. वाट लावणार ओनर. आणि आम्हाला परत चेंज करायचं. अर्धा तासात निघायचंय. आता चाय मी मागवले कॉफी. चालू काय तू काय मागवलंय? तू काय गाईस. तर आम्ही रेडी झालोय ॲज यू कॅन सी. अय दिशा चल, लग्न झालं आता आम्ही फक्त जेवायला चाललो असं वाटतंय. हाय. तुम्हाला येते हाय करते. बोलतच नाही ती. शी इज अ व्हेरी शाय गर्ल. शी इज न्यू दॅट्स वाय. ओ बट मी वाटते न्यू. मला ओळखची गरज नाही लागत. यू आर एक्स्ट्रोवर्ट. शी इज सो एक्स्ट्रोवर्ट. शी और शी यू. शी इज ambivert. and you? I am the fully introvert. Yeah, I am. You're looking gorgeous, but Same to you. no, not same to you. हाय गाईज, तर आता फायनली आफ्टर 1 hour आम्ही सगळे रेडी झालोय. ऑटो आली आमची खालती. उबर ओला जे काही येते खालती आलेले ते वाट बघतात आणि इट्स टू लेट. चला लवकर पळा. इट्स टू नाटक करा. गाइस शादी तो हो चुकी है. अभी हम जा रहे हैं खाना खाने के लिए सिर्फ. अगर वो भी खत्म हुआ तो क्या? तो रिटर्न घर पे. प्लीज. तो सपाटे मैगी बनाएंगे और हम खाएंगे. बस किया. गाइस आम्ही लोकेशनवरती पोहोचलो. असं वाटतं लग्न झालेलं आहे. खूप शांती वाटते. तर आम्ही आलोय. ही आमची फ्रेंड आहे. ही आहे कविता. तिच्या लग्नाला आम्ही आलोय. गाईज आम्ही एकदम ॲक्युरेट टाईमवर आलोय. तिची आता एंट्री चालूच होणार होती. चल. आता तुम्हाला काय दाखवू मी? आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. तर गाईज ही आहे कविता जी की पायऱ्यांवरती बसून पोज देतीये. त्याच्यानंतर हा एक वेगळा मंडप आहे आणि हा आहे तो रिसेप्शनसाठी आहे. गाईज आम्ही फर्स्ट टाइम अशी वेडिंग बघतोय. एक्साइटेड टू सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. स्टे ट्यून्ड. हाय. इंट्रोडक्शन केली पाहिजे. कतंबुयम सब संपत्ति साधकम सवितवाणमोदितवा समगता सासरता पमद्र खातो विशेषतो सासुड़ संपदा सासद रखंतो संपदा सदे सुख हुंतो सभ्य परिवार. So here is our dinner. इट्स माय चीट डे आणि हे माझ्या म्हणजे मीच खाणार आहे सगळं. हे सगळे त्यांचेच आहेत. मी माझी वाटी पण त्यांनाच दिले. हे दिशा खात होती तर तिच्या प्लेटमध्ये तिने माझ्या ह्याच्यामध्ये ठेवलं. खात नाही गुलाबजामुन.
काही आता ते आपापली ज्यांची त्यांची वाटी त्यांना दे. नाही बाबा. And finally she got married. We are happy for her. Guys, तिची बडबड अजिबात कमी नाही होणार आहे. आता रडली कोणी सांगेल का? कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय? एकदम छान. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण आता वाजलेत 12. बाय बाय. बाय. हाय बाय. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनेल शायनी सोल. या प्रदीक्षा सपाटी. बस. बाय. सपाटे.